नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? बघा, आजचा विषय आहे रोजची देवपूजा कशी करायची. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. बाहेर तर असं वातावरण झालं होतं. मग अन्वितला स्कूलला पाठवून आल्यानंतर मी माझे बाकीचं आवरायला घेतलं. अन्वितचे बाबा तर आधीच जाते, त्याला 9:30ला सोडलं की मग मी बाकी करत असते. झालं तर सकाळीच करते, पण हे बाकी सगळं ठेवून घेतलं पूजेच्या तयारीला. मग ताटामध्ये असं सगळं मांडून घेतलं की मग धावपळ होत नाही किंवा उठावं लागत नाही. त्यामुळं फुलं, नैवेद्य, आरती, अगरबत्ती, कलश हे सगळं मी एका ताटामध्ये घेतलं. ही धोंडेदानालाच दिलेलं ताट आहे. मग आधी बसायला आसन घ्यायचं. प्रत्येक वेळी देवपूजा करताना आधीचे सगळं एका प्लेटमध्ये देव काढून घेतले आणि त्यातले अक्षता, काल वाहिलेली फुलं हे सगळं काढून घ्यायचं आणि स्वच्छ असं देवघर पुसून घ्यायचं. त्यानंतर मग मनही प्रसन्न होतं आणि देवघरही स्वच्छ होतं. रोज कापड बदलावा असंच काही नाही, पण चेंज केलं तरी चालेल किंवा आपण फडकून तेच उलट घडी घालून जरी वापरलं तरी चालतं. बघा, कुठल्याही देवाला असं षोडोपचारच व्हावं असं काही नाही. मनापासून केलेली पूजा देवाला प्रियच असते. मग देव चांगले धुवायचे, कापडाने पुसायचे. आपणही बघा, आंघोळ केल्यानंतर कसं स्वच्छ आधी अंग पुसून घेतो, मग कपडे घालतो. तसंच देवाचंही आहे. अन्नपूर्णा, गणेश, श्रीकृष्ण, विठ्ठल रुक्माई, महादेवाची पिंड एवढेच देव आहेत. देवघरही तसं लहानच आहे. गावाकडं माझ्या लग्नातलं मोठं आहे, पण इथं लहानच घेतलं आहे आम्ही. मनोभावे पूजा केली. गंधाक्षता वाहिल्या. फुले होती त्या दिवशी, त्यामुळे फुले वाहिली. रोज नसतात फुले, जेव्हा असतील तेव्हा व्हायचे. तसं काही अडकायचं नाही. फुलेच नाही आहेत, तुळशीपत्रच नाही आहे किंवा काय द्यायचं असं कशात अडकायचं नाही. आपण मनोभावे पूजा करायची आहे. ते नैवेद्य दाखवायचा, दूध साखरेचा किंवा जे काही नाश्त्याला केला आहे. देवाला मोठी पूजा आवडत नाही. आपण ज्या भावाने करतो तोच भाव देवाला आवडत असतो. म्हणून आपण रोजच्या रोज देवाची प्रार्थना केली की मनही शांत होतं. 5-10 मिनिट नामस्मरण करावे. देवपूजा करताना एखादा गणपती स्तोत्र किंवा सद्गुरू स्तवन घ्यायचं. माझी आई तरी हरिपाठ घेते, मला तो पाठ नाही आहे, त्यामुळे मी गणपती स्तोत्र किंवा गणेश स्तवन घेते किंवा सद्गुरू स्तवन, मारुती स्तोत्र असं काहीतरी घेते. मग छान अशी देवपूजा केली, आरती वगैरे लावून घेतली. गणपतीचीच आरती म्हणते, दत्ताची पण येते, पण रोज तेवढा वेळ नसतो, त्यामुळे गणेश आरतीच तेवढी मी घेते. नंतर नैवेद्य दाखवून घेतला. छोटीशी रांगोळी आधी काढली होती. रांगोळीवरती पण हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि मनोभावे पूजा करायची. बघा, पूजा केल्यानंतर सगळे कामं आपली पटपट होतात, पण पूजा जर राहिली ना तर आपली पण चिडचिड होते आणि कामे पण होत नाहीत पटपट. त्यामुळे रोजच्या देवपूजाला काही जास्त न अडकता, म्हणजे हेच नाही तेच नाही असं न म्हणता, जर साध्या फक्त मनोभावे जरी तुम्ही गंधाक्षता केला आणि धुवून छान स्वच्छ देव ठेवले तरी मन प्रसन्न होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा.